मराठा आंदोलन शांततेमध्ये केलं तरी गुन्हे दाखल केले असा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे। तर सध्याची दडपशाही इंग्रजांपेक्षाही भयानक असल्याचं जरांगे पाटील म्हणतात। गृहमंत्र्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये जातीयवाद सुरू असल्याचा आरोप सुद्धा जरांगे पाटलांनी केला आहे। तर ओबीसी मधून आरक्षण द्या ही मागणी कायम असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। जरांगे पाटील यांनी कालपासून साखळी उपोषण सुरू केलं आहे आणि त्यानंतर सुद्धा गृह विभागावर त्यांनी आरोपांची मालिका सुरूच ठेवल्याचं दिसतंय। मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे की ती या इंग्रजांना सुद्धा कधी केली नसेल। असं गृहमंत्र्यांचा इतका भयानक जातीयवाद सुरू आहे सध्या, जातीय द्वेष मराठ्यांविषयी। ते बंदूक त्यांच्या फेसबुक त्या इंस्टाग्रामला टाकणं, ते दाखवणं, ते खुन्नस मराठ्यांविषयी दाखवणं, मराठ्यांवरची आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या मराठ्यावर सरकारने चालवलेली दडपशाही थांबवा। आणि आता शेवटचं सांगतो, काल DYSP साहेबांचा अंबडचे ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही। त्यांना एक विनंती आहे आणि जालन्याच्या SP साहेबांना सुद्धा विनंती, शेवटची गृहमंत्री जाणून बुजून करतोय, तुम्ही ती ऐकून अशांतता पसरू देऊ नका। तुम्ही मंडप काढण्याच्या भानगडीत पडू नका। ते शांततेत आंदोलन आहे। आंतरवालीच्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद करा। शेवटचं सांगणं आहे माझं आज आता। आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगणं आहे, असलं रडकं खेळायचं नाही। जे दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना, ते होऊन जाऊ द्या। अटक ते 100% मला करणार आहेत, कारण मी शेतकऱ्याचं पोरग आहे। हो, हे मायबाप आहे, सरकार म्हणजे मायबाप आहे। मी शेतकऱ्याचं पोरग आहे, गोरगरीब कष्टकऱ्या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय। माझ्यासाठी यासाठी असती होय, माझ्यासाठी विधान भवनात अधिवेशनात मागणी असती का? अटक करा, याच्यावर गुन्हे दाखल करा। काय केलं असं हे तुमच्या नेत्याला बोलायला पाहिजे होतं। तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करणार ना, मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार। तुम्ही आम्ही 6 महिन्यापासून तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून। मराठी फक्त आता शांत चित्ताने बघतायत, मराठी घाबरलेले नाहीत आणि खचणार बी नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।